आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट. या ठिकाणी जवळा जिल्हा परिषद गटाच्या प्रचारासाठी या तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचं आगमन झालेलं आहे. मित्रांनो, वेळेअभावी संस्था निर्माण झाली. तालुक्याला पंचायत समिती दिली आणि जिल्ह्याला जिल्हा परिषद दिली. आणि ह्याच निवडणुकीला उद्या आपण सामोरं जात आहोत. काल नगरपालिकेची निवडणूक झाली, तुम्ही नगरपालिकेची निवडणूक बघितली. निवडणूक झाल्यानंतर हे गडे तुमचं सगळं हुरळून गेलं होतं की बापूच आता काय खरं नाही, बापू आता संपला, बापू कवाच रे संपत नसतो, बापू लय वेगळी चीज आहे. ह्या चीज नादाला कुणी लागून येत. काही कारणाला माझ्या आणि भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी चुकून काही मतभेद झाले. मतभेद नव्हतेच, ते मुळात गाठीबिटीला थोडासा वेळेला गणित चुकला आणि मी धनुष्यबाण घेऊन उभा राहिलो आणि भाजप कमळ घेऊन उभा राहिलो. आता ती निवडणूक बाबासाहेब देशमुखांनी स्वतःचा उमेदवार जाहीर केला होता. मारुती बनकरांना शेतकरी कामगार पक्षाचं शिट्टी चिन्ह देऊन भाषण केलं आणि चुकून काय घडत गेलं मलाही काय कळायला मार्ग नाही. एकदम मारुती आबा आमचा आला, ते कमळ चिन्ह घेऊनच आला. मी डोक्याला हात लावून बसलो आणि मी एका ज्येष्ठ शेतकरी कामगार पक्षाच्या माझ्या मित्राला फोन करून विचारलं की नेमकं तुम्ही जीवनात ठरवले तर काय. ज्या आबासाहेबांनी अनेक सत्तेच्या खुर्च्या बाजूला सारल्या पण शेतकरी कामगार पक्ष सांभाळला, जोपासला, सुखदुःखातील लाल झेंडा स्वतःच्या खांद्यावर वागवला, त्यांचा तुम्ही अचानकपणे पक्ष सोडून कमळ चिन्ह कसं मारुती आबाला दिलं. उत्तर त्यांना देता आलं. जाऊ द्या, तो विषय संपला. निवडणूक झाली. निवडणूक झाल्यानंतर सगळ्यांचे अंदाज वेगळे होते, परंतु माझा अंदाज होता की या ठिकाणी निश्चितपणाने 3000 मताच्या वर आनंद भाऊ माने निवडून आल्याशिवाय राहत नाही. आणि 10-11-12 माझे नगरसेवक. जनतेसमोर मी प्रश्न एवढंच घेऊन गेलो होतो मित्रांनो, ही नगरपालिका, नगरपालिकाचा विकास जर आपल्याला करायला झाला तर नगर विकास खातं आपल्याला लागणार आहे. आणि नगर विकास हे खातं शिवसेना प्रमुख आमचे नेते आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे. जर तालुक्याचं भुयारी गटार मार्गी लावायचं असेल, तालुक्यातले आपल्या सांगोला शहराचे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटनं करायचे असतील, आपल्याला या शहराचं सुशोभीकरण करायचं असेल, आपली इमारत जी सुरू आहे ती इमारत पूर्ण करायची असेल, हे सगळे प्रश्न अडकणार आहेत, ते नगर विकास खात्यात अडकणार आहेत. तुम्हाला शिवसेनेला मत द्यावं लागेल. सांगोलकरांनी विचार केला, सांगोलकरांनी मला भरभरून या एका मुद्द्यावर मतदान केलं. 5000 मतानं माझा मित्र आनंद भाऊ माने त्या ठिकाणी निवडून आला. मित्रांनो, रेकॉर्ड ब्रेक त्या माणसाने करून टाकला. बघितलं नाही मी कोण उमेदवार आहे. आनंद भाऊची परिस्थिती काय होती मला एकट्याला माहित आहे, जगात सांगण्यासाठी.
उमेदवारी घ्या म्हणतो तेव्हा त्या माणसाच्या डोळ्यात पाणी होतं. बापू माझी परिस्थिती काय, तुम्ही काय बोलताय, तुम्ही फक्त उभा राहा म्हणलं, बाकीचं माझ्यावर सोडा, तुम्ही काळजी करू नका. शेरडेवाली मी नगरसेविका केली, यश मिळवलं नाही, खरं सांगा मीच करू शकतोय, कुणाचं बी काम नाही. आणि आज या ठिकाणी काल निवडी झाल्या, ज्या माझ्या बनसोडी मावशीनं त्या ठिकाणी ताईनं झाडू घेऊन 22 वर्ष नगरपालिके रस्ते सफाई कामगार म्हणून झाडले होते. त्या कीर्तिपाल बनसोडेच्या आईला मी महिला सफाई कामगाराला आरोग्य खात्याचं सभापती केले ना, खुर्ची तिथं बसले. हा माझा आंबेडकर विचार आहे, भीमशक्ती. ह्या विचारात आपण पुढे जायचं आहे मित्र. इथं मी कुठेही चुकलो नाही, कुठलं गणित माझं चुकलं नाही. नगरपालिका संपल्यानंतर मी विचार केला, आता आपली निवडणूक येणार आहे, ती जिल्हा परिषदेची निवडणूक येणार आहे, निवडणूक येणार आहे ते आपली या ठिकाणी पंचायत समिती येणार आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेसाठी तर सर्वात महत्वाचं खातं कोणतं आहे, ते ग्रामीण विकास खातं आहे. आणि ते कोणाकडे आहे, जयकुमार गोरेभाऊकडे आहे. दुसरं पंचायत समितीला महत्वाचं खातं कोणतं आहे, तर रोजगार हमी खातं आहे. ज्या तुमची घरकुल आहे ती, तुमच्या विहिरी आहे, त्यात विहिरीचा हप्ता येतं, तुमचं सिमेंट कॉन्क्रीट पांधन रस्ता येतो, तुमचं वाड्या वास्त्याचं मुरमीकरणाचं रस्ता येतं, हे खातं कुणाकडे आहे, तर शिवसेनेचे भरतशेठ गोगावले साहेबांकडे आहे. आणि मागासवर्गीय बांधवासाठी जो बांधव इथं रडत होता बाळू या ठिकाणी, ह्यांची सुखदुःख दूर करायची आपल्याला असतील तर त्यासाठी खातं लागतं, सामाजिक न्याय खातं लागतं. ते खातं कुणाकडे आहे, संजय शिरसाट साहेबांकडे आहे, शिवसेनेचे ते नेते. आणि मग हे पुढे जर विकास करायचा असेल, राष्ट्रवादीकडे अर्थ खातं या ठिकाणी मी साखळी अशी व्यवस्थित महिनाभर जुळवत होतो. शिवसेना बी असली पाहिजे, आता भाजप यात घ्यावं लागणार आहे, राष्ट्रवादी बी घ्यावं लागणार आहे, आरपीआय बी यात घ्यावं लागणार. भगवंताच्या कृपेनं, नारायणाच्या आशीर्वादानं मला महाराष्ट्रात यश मिळालं. आणि आज महाराष्ट्रात मी जे मंत्रालयाची युती आहे, तीच मंत्रालयाची युती मी सांगोल्यात या ठिकाणी करण्याला यश मिळवलं. हे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं मला यश आलं मित्र. वाटचाल आपल्याला करायचंय, कशासाठी करायचं, मानापानाचं राजकारण करण्याचा माझा स्वभाव नाही. कधी मी मानपान बघितलं नाही, कधी त्या भानगडीत मी पडलो नाही. साध्यातलं साधं राहणंही मला मनापासून खरं तर करमत. लहान बाळपणापासून वडायला पवत असल्यापासून, कुठंही तालमीत लोळल्यापासून लागलेल्या या सवयी आहेत, त्या सवयी जात नसतात. तालीम तुम्ही जर गावातली कोणी केली असेल त्या पैलवानाला विचारा, कसला म्हातारा असू नाही तारणा असू, तालमीच्या पुढे एकदा लोळला गडी तर त्याला कवाच सुटाबुटात करमत नाही, बघत राहतो. हे आमचा स्वभाव आहे. सामान्य जीवन जगत आम्ही ध्येय बाळगून या ठिकाणी 90 सालापासून धडपडतो. तो माझा दुष्काळी तालुका असलेला, वणवण भटकणारा माझा तालुका, जगण्यासाठी मुंबई पुण्याला धडपड करत गोव्यापर्यंत जाणारा माझा तालुका. माझा तालुका ऊसतोडीच्या कामासाठी कोयतीच्या कोयते घेऊन कोल्हापूर सांगली भागात पळत सुटणारा माझा तालुका. माझा तालुका या ठिकाणी 8 महिने पिण्याच्या पाण्यासाठी टँकरच्या मार्गावर माझ्या आया बहिणी घागरी घेऊन फिरत सुटणारा तालुका माझा तालुका. हा रोजगार हमीची कामं मागायला मामलेदारकडे जाणारा. हे चित्र मला उद्ध्वस्त करायचं होतं आणि त्यासाठी मी राजकारण केलं. अनेक जण तुम्ही म्हणायचा बापू पडला काय, काय घाबरत नाही, काय नाही. ध्येयच आमदार होणं किंवा आमदारकी मिळवून त्या खुर्चीवर उभा करणं हे माझं ध्येयच नव्हतं. माझं ध्येय होतं माझा तालुका एकदा सुजलाम सुफलाम केल्याशिवाय मी राहणार. धडपड केली तुमच्या आशीर्वादानं. मी 95 साली तुम्ही मला आमदार केलं. मी टेंबू योजना मंजूर केली, 97ला म्हैसाची योजना मंजूर केली, उजनीची तत्वता योजना मंजूर झाली. माझ्या हातनं ते काम राहिलं. 99ला पडलो. 2001 साली भाई गणपतरावजी देशमुख साहेबांनी ते काम त्या ठिकाणी प्रशासकीय मान्यता करून मंजूर केले.
दोन्ही बाजूने, एका बाजूने आबासाहेब, एका बाजू त्यांच्या विचारानं त्यांच्या वाटेने ते पाण्यासाठी धडपडत होते, माझ्या विचारानं माझ्या वाटेने मी पाण्यासाठी त्या ठिकाणी धडपडत होतो. पाणी प्रश्नावर कधी आम्हा दोघात मतभेद झाले नाहीत, कधी संघर्ष झाला ना. राजकारणाचा संघर्ष आम्ही बाजूला ठेवला आणि आम्ही वाटा चालल्या त्या जनतेच्या. एक बाब आम्ही दोघांनी 90 साली ठरवून टाकली होती. कसंही राजकारण घडलं तरी सामान्य जनतेला त्रास होणार नाही अशी कुठली दोन्ही पक्ष या बाजूने आपण करायचं नाही. आमचं ठरलं ते आम्ही पाळलं. आतापर्यंत आबासाहेब स्वर्गवासी झाले, शब्द पाळून झाले. मी आतापर्यंत तुम्हाला कुणाला त्रास दिला, मी त्रास देते. अनेक दारुणी माझ्या त्या वाड्यापुढे मी निघाल्या नाही, ते अक्षय घाण या मला शिव्या देते. मी हसतून पळत जातो, जाऊ दे सकाळी जो बघू म्हणतो. बऱ्या लागा रात्री काय जरा जादा झाली मला काय करणार, जाऊ दे मग तुमची प्या चहा पी पळ कडू परत बोंबलत असं माणसात काय बोलत जाऊ नका. आम्ही राग वायता कुणाला केला, परंतु काम करताना कुठल्या गावात किती मतं पडली, कुठल्या गावात किती समाज राहतोय, मला काय लीड मिळालं हे कधी बघितलं. 97ला म्हैसाळ झालं होतं, काम चालू केलं होतं. जतला गोपीनाथ मुंडे ना ते आणून नारळ फोडला होता, अण्णासाहेब डांगे त्या ठिकाणी होते, माझं भाषण त्या ठिकाणी जतला झालं होतं, म्हैसाळ सुरू झालं. 97 सालानंतर 99ला माझा पराभव झाला. 99 पासून 2023 पर्यंत 26 वर्ष का जवळ्याला पाणी मिळालं नाही म्हैसाळचं, का बोपशेवाडीला पाणी मिळालं नाही, का बुर्लेवाडीला पाणी मिळालं, तरंगेवाडीला पाणी मिळालं, आगलावाडीला कशात पाणी तुम्हाला मिळालं नाही. 27-26 वर्ष झाली. पाणी दुसऱ्याचं बघत बसलाय त्या ठिकाणी. आता निघा नराळे बिराळे हंगेरगे भिजायला लागलं, तुम्ही इथं म्हणताय म्हैसाळाला. म्हैसाळचा तुम्हाला काय फायदा झाला. 23 साली मी निर्णय घेतला की राहिलेलं प्रत्येक गाव मी म्हैसाळमध्ये बसवणार. 4 वाड्या मी म्हैसाळमध्ये घातले, त्या जवळा गाव म्हैसाळमध्ये घेतलंय मी. वाडी चिचाळे घेतलं, आगलावी वाडी घेतली, वाके गिरडी घेतली, आलेगाव घेतलं, मिडशिंगी घेतली, वाडेगाव घेतलं. 350 कोटीचं श्रद्धा कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. आता तुमच्या या नळ्यापर्यंत काम आलंय, पुढं काम सरकत तुमच्या वाड्या वस्त्याने नळ्या फिरायला चालू होणार आहे. माझा शब्द आहे तुम्हाला. करू द्या शेती. हाय का कोण बोपशेवाडीच आहे. मत किती आहे ते रे लगा तुमच्या पेट्या त्या तरंगेन बुर्लेवाडीत आहे. आई शपथ मत मोजताना अंगाव काटा येजा माझ्या. बोर्लेवाडी निघालं म्हणले का 1700 मत भाई गणपतराव, 23 मत शाजी बापू. शबास पट्या बापू. हे जावंच आमचे बोपशेवाडे जागलावाडे जवळ्याचा तर विषयच नाही आमचा. किती मतं कुणी दिली, कशी दिली, काय केलं हे बघत बसून चालणार नाही मित्रांनो. शाजी पाटील आज आहे, उद्या निघून जाणार आहे. तुम्ही भाषण आज ऐकताय, तुमचाही दिवस कुठला नाही कुठला ठरलेला आहे. पण चंद्र सूर्य असेपर्यंत शेतकऱ्याची शेती राहणार आहे, शेतकऱ्याचं जीवन राहणार आहे. आज आपल्या पिढ्या निघून गेल्या, त्रास पाळण्यातलं पोरग उद्या ही शेती करणार आहे. जगाच्या बाजारात शेतकरी संप केला तर उद्ध्वस्त जग कुणाला फक्त एकाला जर राजा जगात म्हण बळीराजा. शेतकऱ्याला म्हणलं तर राजा आहे तो जग जगवणारा, जगाला अन्न खाऊ घालणारा शेतकरी आहे. त्या शेतकऱ्याची सेवा ही भगवंताची सेवा आहे, ही पांडुरंगाची सेवा आहे. वाडेगावला सभा मी जास्त बोलत नाही, मला लय बोलावं वाटायला लागले. घोटाळा झाला, लय वेळा आलो लागा. अशी गर्दी कवाच रे केली नाही, आज गर्दी झाली. आता गर्दी एवढी तुम्ही केली, माझ्याकडे वेळ नाही. घोटाळा नेमका इथं बसून बसा. तरी तुम्हाला सांगतो, आज ही निवडणूक करत असताना मी या ठिकाणी कुठलाही स्वार्थ माझ्या समोर ठेवला. एका क्षणात मी शिवसेनेचा अर्ज पाठीमागे घेतला आणि अतुल मालकांनी विनंती केल्यानंतर त्यांना संधी दिली.
5 वर्ष एकतपूर गटाचं ते काम कशा पद्धतीने त्यांनी केलं मी डोळ्यात माझ्या बांधाच्या दादा त्यावेळी ते माझ्या बाजूनच निवडून आले. अतिशय तडफदारपणाने त्या ठिकाणी त्यांनी काम केले. काम बघितल्यानंतर एखाद्या काम करणाऱ्या माणसाला, तरुण नेतृत्वाला या तालुक्यात वाव दिला पाहिजे, त्या जाणीवेतून मी घेतलेली उमेदवारी आहे मित्र. आज श्रीकांतदादांनी मी या ठिकाणी राजकारणात अनेक दिवस घालवलं. त्यांची माझ्यासारखी या पक्षातून त्या पक्षात वळणं झालेली आहे. आज ते देशात ज्या पक्षाची सत्ता आहे, राज्यात ज्या पक्षाची सत्ता आहे, त्या सगळ्या पक्षाच्या त्या पक्षात नेमके ते आहेत. त्यांच्या लहान वहिनी शशीभाऊची लहान वहिनी आणि लालसिंगची आपल्या धर्मपत्नी या कमळ चिन्हावर इथं उभा आहे. संधी देणं मागणं ह्यांचं काम आहे, संधी देणं तुमचं काम. आणि भरल्यात आणि काम करणाऱ्या लोकांना तुम्ही संधी द्यावी. उद्याच्या निवडणुकीत चूक करू नका. मताच्या दिवशी चुकलं का 5 वर्ष चुकतंय, परत वरडून नारडून काय फायदा होतो. आता काय देऊ द्या, काय बाबासाहेब निवडून आला, जाऊ द्या, गणपतराव नातू त्यांचं स्वप्न होतं. मला बी थोडं पडल्यावर फार काय वाईट वाटलं नाही. आबासाहेब असताना त्यांनी नातू उभा केलता, ती पडला, ही तर निवडून आला, जाऊ द्या, चला घराकडे म्हणलो. आता कसा पडलो, काय पडलो, काय भानगडी बोलण्यात अर्थ नाही, एकामेकाचे माप काढण्यात काय अर्थ नाही. जवळचे प्रचंड माझ्या उपकार असल्यामुळं आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. असं उपकार परत कधीही सुधारही होत नाहीत. आता आमचं असं झालंय, बाबासाहेबांचं कसं होतंय कोणाच ठावा. आमचा अनुभव असून दणका खाल्लाय, ती तर कवळा लूस गडे आहे, काय होतंय काय नाही काय नाही. पण जाता जाता तुम्हाला एवढं मी मित्रांनो सांगतो, जर काल आपण चुकलो नसतो आणि संधी मिळाली असती, 100% सांगतो कॅबिनेट मंत्री मी 100%. आमदार असताना 2.5 वर्षात 5,500 कोटी आणलं, मंत्री झालो तर 50,000 कोटी होऊन आलो, धुरळाच काढणार, सगळं केलं. पण आता काय घरात तुम्ही ढकलून देताय, पुन्हा काम करा म्हणताय, मी काम कसं करणार. या तर रूपाने कमीत कमी मला तुम्ही आशीर्वाद द्यावा, नम्रतेची कळकळीची विनंती आहे. 4 वाड्याला जवळ गावाला एवढं सांगतो, कोरडा नदी मी कालवा दर्जा दिलेला आहे, मान नदीला कालवा दर्जा दिलाय. कोण जरी म्हणलं पाणी सोडलं, हिला फोन केला, त्याला फोन केला, मी बी फोन करायचं नाही आणि कुणीच फोन करायचं नाही, त्या अधिकाऱ्याला कुणी दाबवायचं नाही. नियमानं आता कायद्यानं पाणी सुटणार आहे. पाणी रोटेशनला नाही सोडलं तर अधिकारी तुरुंगात जाईल, एवढं तुम्हाला सांगतो. असा ठणठणीत मी GR बाहेर काढलाय. त्यामुळे कोरडा नदी कोरडी राहणार नाही, मान नदीची वाळू तुम्हाला दिसणार नाही. आणि 2 वर्षात नाही जर बुर्लेवाडी, तरंगेवाडी, भोपशेवाडीतनं ऊसाच्या ट्रका बाहेर काढणार तर राजाराम पाटलाची अवलाद नाही, एवढं तुम्हाला सांगतो. आणि पुन्हा मी तुम्हाला सांगतो, ऊस घालवायचा कारखान्याला बिले घ्यायची आणि पुन्हा सुद्धा आकडा असाच आला पाहिजे, 1700 एका बाजूला 23 एका बाजूला. काय नाही, पुन्हा जर तुम्ही जरी नुसतं 23 वर मला ठेवलं तरी सुद्धा मी ती त्या बोपशेवाडी ती संजय माझा नसेल टाकून कुठं बोंबलत पडला असेल, एकटा संजय भेटला तर मला अख्खी बोपशेवाडी भेटली. आता नारायण आलाय, जरा नवीन हाय, चांगले गुरुवाचं पोरग आपलं कसं तर काय तर बातमी देते, तेवढंच लाख मोलाचं आहे. बते बघू नका काय झालं, बापू कुठं आहे बघू नका, कोणी बघू नका. तालुक्याच्या विकासासाठी सगळ्यांनी हातात घात तरुण मित्रांनो घाला. आणि जिथं सत्ता आहे त्या ठिकाणी गेल्याशिवाय, जिथं ओलं रान आहे तिथंच नदीकाठाला हिर धरणारे आपण माणसं हे ओळखून सत्ता ज्यांच्याकडे आहे त्याच पक्षाला निवडून देऊया. आणि तालुक्याचा सगळी मिळून, मालक चला तुम्ही आता, सगळी मिळून विकास करूया एवढी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.